नमस्कार. स्वागत आहे तुमचं आम्ही सातारकर किचनमध्ये. रोज रोज भाजी काय करायची हा प्रश्न पडतोच आणि भाजी बनवायचा कंटाळाही आला आहे. मग आजची ही रेसिपी तुमच्यासाठीच आहे. आज आपण बनवणार आहोत अगदी झटपट, साधी पण तोंडाला पाणी आणणारी आईच्या हातचं मसाला वरण, गरमागरम भात आणि सोबत कुरकुरीत भेंडीची भाजी. सगळ्यात खास गोष्ट म्हणजे हे सगळं बनणार आहे फक्त 15 मिनटात. घरात उपलब्ध असणाऱ्या साध्या साहित्यापासून बनणार हे जेवण म्हणजे खरंच साधेपणातलं समाधान. गरमागरम भातावर तुपाची धार, त्यावर खमंग मसाला वरण आणि बाजूला गरमागरम कुरकुरीत भेंडीची भाजी, असा बेत समोर आला की भाजीची आठवण तरी कोणाला येणार आहे. चला तर मग अजिबात वेळ न घालवता साहित्यकृती पाहूया. इथं आपल्याला अर्धी वाटी तुरीची डाळ घ्यायची, पाव वाटी मुगाची डाळ घ्यायची. डाळ स्वच्छ 2 पाण्याने धुवून घ्या आणि डाळ बुडेल एवढं पाणी घ्या. संपूर्णपणे वरणाची वेगळी पद्धत आहे, तुम्ही व्हिडिओ स्किप न करता पहा. अर्धा चमचा हळद, पाव चमचा हिंग, अर्धा चमचा लाल मिरची पावडर, 2 हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर, बारीक चिरलेला पिकलेला एक छोटा टोमॅटो आणि 1 चमचा तूप. यावरती आपल्याला 4 शिट्ट्या कुकरच्या काढून घ्यायच्या आणि ही डाळ शिजवून घ्यायची आहे. पूर्णपणे हा मसाला जेव्हा डाळीमध्ये छान असा शिजला जातो, अप्रतिम चवीचं हे वरण होतं. तुम्ही करून पहा. अगदी तुपाचा इतका स्वाद या वरणाला लागतो आणि त्याचबरोबर आपण जे मसाले याच्यामध्ये घातलेले आहेत, या मसाल्याचा स्वादही फार छान आपल्या वरणाला लागतो. 4 शिट्या झाल्या आणि 4 शिट्याबरोबरच आपण वरण भाताचा कुकर लावून घेतलेला आहे आणि 4 शिट्याबरोबरच हे वरण इतकं छान शिजलेलं आहे, पाहू शकत असाल तुम्ही. पळीच्या साह्याने पूर्णपणे हे वरण चांगलं घोटून घ्यायचं आणि आता फोडणीला टाकूया. मस्त अशी तडतडीत आपण जिरे मोहरीची या वरणाला फोडणी करणार आहोत. अगदी सुंदर चवीचं हे वरण होतं. 1 पळीभर तेलावरती आपल्याला अर्धा चमचा मोहरी घेऊया, अर्धा चमचा जिरं घेऊया. मोहरी छान तडतडून द्या व्यवस्थित, म्हणजे वरण चवीला फार छान लागतं. अर्धा चमचा जिरं घेऊया. 10 ते 12 लसूण पाकळ्या बारीक चिरून घेतल्या. 8 ते 10 आपण इथं कढीपत्ता घ्यायचा आहे आणि छान खमंग हा लसणाचा सुगंध सुटेपर्यंत आपल्याला हा मसाला परतून घ्यायचा आहे. जेव्हा लसणाचा छान सुगंध सुटतो तेव्हा पूर्णपणे ह्या लसणाचा स्वाद आपल्या वरणाला लागतो आणि वरण चवीला फार छान होतं. अगदी अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा पुन्हा एकदा मी लाल मिरची पावडर घेतली आणि अर्धा टोमॅटो इथं मी घेतलेला आहे. 1 मिडियम साईजचा टोमॅटो अर्धा आपण डाळ शिजताना घेतला आणि अर्धा इथं फोडणीमध्ये घ्यायचा. छान अशी ही फोडणी चांगली परतून घ्या टोमॅटो मऊ होईपर्यंत आणि छान लसणाचा सुगंध सुटेपर्यंत ही फोडणी आपल्याला परतून घ्यायची आहे. फोडणी छान परतून झाली की आपण डाळ फोडणीला टाकूया. सुंदर अशी चवीची ही डाळ होते. माझी आई नेहमी अशी डाळ बनवायची आणि आज तिची रेसिपी मी तुम्हाला शेअर करत आहे. आता हे शिजवलेलं वरण आपण याच्यामध्ये घेऊया. मस्त अशी तडतडीत आपल्याला वरणाला फोडणी द्यायची. छान चवीचं हे वरण तुम्ही गरमागरम भाताबरोबर 1 चमचा तुपाबरोबर खाल्लंत तर मला कमेंटमध्ये सांगा, तुमचं हे वरण तुम्हाला आवडलं का आणि कशा पद्धतीचं झालं. आता आपल्याला हवं तेवढं पाणी याच्यामध्ये घ्यायचं आहे. जेवढं तुम्हाला घट्ट पातळ वरण हवं तेवढं तुम्ही याच्यामध्ये पाणी घ्या. अगदी 7 ते 8 मिनटासाठी आता हे वरण आपल्याला उकळून द्यायचं आहे. चवीनुसार आपण याच्यामध्ये मीठ घेऊया आणि जर तुम्हाला वरण थोडंसं गोड हवं असेल तर अगदी छोटासा गुळाचा खडा याच्यामध्ये घ्या आणि थोडंसं आंबट हवं असेल तर 1 ते 2 कोकम याच्यामध्ये घ्या. छान चवीचं हे वरण होतं. 7 ते 8 मिनटासाठी मंद गॅसवरती आपल्याला हे वरण उकळून द्यायचं आहे. 10 ते 15 मिनटामध्ये होणारी ही थाळी आहे. रोज रोज भाजी चपाती खाऊन जर कंटाळा आला असेल तर नक्की ही थाळी तुम्ही ट्राय करून पहा. 7 ते 8 मिनिट झाले. वरण छान उकळलं गेलेलं आहे. 3 ते 4 व्यक्तींसाठी इथं मी हे वरण केलेलं आहे. मला जेवढं घट्ट पातळ हवं तेवढं मी याचं प्रमाण ठेवलं आणि आपलं आता वरण तयार झालं आहे. छान अशी वरून चिरलेली कोथिंबीर घालूया आणि एका साईडला वरण ठेवून आपण इथं भेंडीची भाजी करून घेऊया. आता वरण भाताबरोबर तोंडी काय लावायचं तर थोडीशी भेंडी घरामध्ये होती. एकदम पातळ भेंडी धुवून पातळ मी चिरून घेतली आणि आता त्या भेंडीला आपल्याला 1 चमचा कॉर्नफ्लोअर, 1 चमचा बेसन पीठ
अर्धा चमचा लाल मिरची पावडर, अर्धा चमचा हळद, पाव चमचा हिंग लावायचा आणि एक अर्धा लिंबाचा रस आपल्याला इथं पिळून घ्यायचा आहे. आणि छान असं हे संपूर्ण सगळे मसाले या भेंडीला लावून घेऊया आपण. पहा, अगदी 5 मिनटाच्या आतमध्ये ही भेंडी होते आणि इतकी कुरकुरीत, इतकी छान होते. वरण भाताबरोबर हिची टेस्ट फार सुंदर लागते. तर पहा, इथं संपूर्ण सगळी पिठं आपण भेंडीला व्यवस्थित या लावून घेऊया. लक्षात ठेवा, भेंडी स्वच्छ धुतली की पातळ चिरून घ्या, म्हणजे पटकन शिजते आणि अगदी कुरकुरीत लागते. अगदी 3 ते 4 चमचे इथं मी तेल घेतलेलं आहे आणि 3 ते 4 चमचे तेलावरती गॅसची आच मोठी ठेवा आणि मोठ्या आचेवरती किंवा फास्ट गॅसवरती तुम्ही ही भेंडी 5 ते 6 मिनटासाठी फक्त परतून घ्यायची आहे. एकसारखी भेंडी परतून घ्या, म्हणजे कुरकुरीत भेंडी अगदी छान चवीची होते. आपण पिठं मॅरिनेट केली, भेंडीला जेव्हा मॅरिनेट केलं तेव्हा चवीनुसार याच्यामध्ये मीठही घातलेलं आहे आणि अशा पद्धतीने अगदी 5 ते 6 मिनटामध्ये ही भेंडी आपली तयार होते. लिंबू पिळल्यामुळे अजिबातसुद्धा भेंडी चिकट होत नाही. पहा, इथं पाहू शकत असाल तुम्ही. कॉर्नफ्लोअर लावल्यामुळे ही भेंडी चिकट न होता छान कुरकुरीत खुसखुशीत होते. तर आता आपली भेंडीची भाजी ही तयार झाली आहे आणि आपण वरण भाताचा कुकर लावला तेव्हा वरण भातही आपला तयार झाला आहे. आणि पहा, इथं अगदी 10 ते 15 मिनटामध्ये तयार होणारी ही भाजी चपातीचा तुम्हाला कंटाळा आला किंवा काय करावं सुचत नसेल, भाजी काय करावी सुचत नसेल, तर नक्की तुम्ही अशा पद्धतीने ही प्लेट ट्राय करून पहा. 10 मिनटामध्ये होणारा हा स्वयंपाक आहे आणि जेवढा झटपट होतो तेवढा चवीलाही अप्रतिम लागतो. वरणाला आईच्या हातच्या मसाल्याची खमंग फोडणी दिली की साधं वरणसुद्धा चवीनं एकदम खास होतं आणि त्यासोबत गरमागरम भात. आहाहा! आता भाजीसाठी काही कटकट नाही. भेंडीची भाजी कुरकुरीत छान खमंग झालेली आहे आणि 1 चमचा आपल्याला साजूक तुपावरती ह्या प्लेटचा स्वाद घ्यायचा आहे. तर बघा, एवढ्या कमी वेळात तयार झाली आपली साधी पण एकदम चविष्ट आईच्या हातची मसाला वरण भात आणि कुरकुरीत भेंडी. तुम्हाला अशी झटपट घरगुती मन तृप्त करणारी रेसिपी आवडत असेल तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. घरगुती रेसिपीसाठी आपल्या आम्ही सातारकर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि अशा पद्धतीने ह्या प्लेटचा स्वाद घेऊन पहा. मित्रमैत्रिणींना ही रेसिपी शेअर करा. तुम्ही छान छान कमेंट द्या. व्हिडिओ लाईक करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.